गुड मॉर्निंग मित्रांनो, कसे आहात? मजेत ना? मजेत राहायलाच पाहिजे मित्रांनो. चला, आजचा संडेचा दिवस होता मित्रांनो. मी कुठे असेल तुम्हाला प्रश्न पडला असेल. ॲक्च्युली मित्रांनो, मी गोंदिया जिल्ह्यात गोरेगाव तालुक्यात आहे. गोरेगाव हे माझे ड्युटीचे गाव आहे. मी ते जॉबला आहे. काय जॉब करतो, कसा जॉब करतो आपण नंतर ब्लॉग बनवूयाच मित्रांनो. पण हे सध्या वातावरण पहा मित्रांनो. हे जे दिसत आहेत आता, ही भात शेतीसाठी तयारी करत आहे. तो एक शेतकरी दिसत आहे मित्रांनो. भात शेतीची तयारी करत आहे. त्याला रोवणी करणे असं म्हणतात इकडे. ह्याला जो पेंड्या दिसतात त्याला पर्रा असे म्हणतात मित्रांनो. पर्रा म्हणजे एक शब्द आहे. त्या पेंड्याला जो रोवणी करतात भाताची त्याला असे पर्रा असे म्हणतात. तसंच पुढे गेल्यानंतर मित्रांनो, हे तुम्ही विचार करत असताल शेतात एवढं पाणी का ठेवतात लोक. शेतात मित्रांनो हे भात शेतीसाठी आवश्यक आहे. मग हे पाणी थोडं मुरल्यानंतर त्याला चिखल बनवतात. चिखल बनवल्यानंतर त्या ज्या पेंड्या बनवल्यात त्या पेंड्या एक एक घेऊन ह्यात लावल्या जातात. त्याला रोवणी म्हणतात. पर्रा लावणे किंवा रोवणी म्हणतात. तर अशा प्रकारे पुढं गेल्यानंतर सुंदर असं छान वातावरण आहे मित्रांनो. चला मग मी आणि राज सर आलतो तिथे. चला म्हटलं आता आपण फिरून या. संडेचा दिवस आहे, सुट्टीचा दिवस होता. चला म्हटलं आपण जाऊया फिरायला. पुढे गेल्यानंतर जसं जसं पुढे जाईन मित्रांनो तसं तसं छान वातावरण होत गेले. आणि शेतकऱ्यांची मेहनत असते मित्रांनो. हे पहा, हा माझा फर्स्ट ब्लॉग आहे मित्रांनो. थोडं ॲडजस्ट करा. ठीक, इमोशन पोहोचणं महत्त्वाचं आहे मित्रांनो. आता फर्स्ट ब्लॉग आहे म्हणल्यावर थोडं स्किल बी, थोडं कम्युनिकेशन वीक होईल. काही शब्द गेले असतील तर थोडं माफ करा मित्रांनो. चला आपण नेक्स्ट पाहू. हा जे पेंड्या दिसतात मित्रांनो, ते तुम्हाला ते शेतात बनवून ठेवलेल्या दिसतात. ह्या पेंड्या रोवणी करतात त्याच्यामध्ये शेतामध्ये. ती रोवणी कशा प्रकारे करतात, कशी करतात, त्या पेंड्या बनवतात कसे, ह्या पुढच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला दिसेल. आपण थोडं डिस्कस करूया मित्रांनो नंतर. हे फ्रेममध्ये दिसतात ते माझे कलिग आहेत मित्रांनो, राज सर. त्यांचं आणि माझं डिस्कशन होतं थोडं. आता ऐका. थोड्या वेळापूर्वी राज सरांनी मला पळसाचे पानं आणायला सांगितले. म्हणे जादू दाखवतो. तर जादू काय दाखवतोय, तर ते पानं पायाखाली ठेवायचे. पायाखाली पहा. मोठी गंमत आहे, मोठी गंमत आहे. हे आमचे योगासन प्राणायाम करतायत सकाळी सकाळी. मित्रांनो, ॲक्च्युली योगासन करणं खरंच चांगलं आहे. आपण डेली रुटीनमध्ये करत नाही आहेत मित्रांनो. मी पण नाही करत, पण खरंच करणं आवश्यक आहे मित्रांनो. त्याचा फायदा होतो नक्की. कारण आम्ही बॅडमिंटन खेळत होतो ना, तर आम्हाला त्याचा फायदा पण जाणवत होता सकाळी सकाळी. ज्यावेळेस आम्ही इव्हिनिंगला खेळायचो ना, तो त्याच्यामध्ये आम्हाला फायदा दिसत होता. चला आपण नेक्स्ट पाहूया काय आहे पुढे. हे आहे मित्रांनो गोंदिया जिल्हा. आणि इकडे पूर्ण भात शेती केली जाते. इकडे रोवणी झालेली नाही आणखी. अगदी सुंदर छान वातावरण मॉर्निंगचं. अरे बापरे, किती सुंदर पक्ष्यांचा छान आवाज येतो मित्रांनो. छान नैसर्गिक वातावरण मित्रांनो. इथे पहा मित्रांनो, मला एक पक्षी दिसला होता. तो पानाखाली लपला आणि काही दिसला नाही. प्रयत्न केला झूम इन करण्याचा, पण तो काही दिसला नाही. पण आहे तिथेच तो.
तो कॅमेऱ्यामध्ये नाही येत, तो ॲक्च्युली तिथेच होता वर. खूप छान पक्षी होता तिथे, पण मी प्रयत्न केला, नाही दिसला तर मित्रांनो. चला म्हणलं पुढे जाऊया. असो, नाही सापडला, मी प्रयत्न केला. ठीक आहे म्हटलं, जाऊ द्या, चला पुढे जाऊ आपण. आता गेलो तो. हे पहा मित्रांनो, गोंदिया जिल्हा हे माझ्या ड्युटीचं गाव आहे, गोरेगाव. त्याच्यामध्ये अतिशय सुंदर असं वातावरण. फ्रेश वातावरण. मित्रांनो, हे तुम्हाला दिसत आहे, याला चिखल करणे असं म्हणतात. ह्याला चिखल केल्यानंतर त्यात जे आपण मोगा पेंड्या पाहिल्या होत्या ना, त्याला त्याची रोवणी करतात. म्हणजे पर्रा जो पाहिला होता ना, पर्रा म्हणतात त्याला, त्याची रोवणी इथे करतात. म्हणजे अशा चिखलाच्या पाण्यात करतात. पुढे खूप मजा आहे मित्रांनो, अशीच पाहत राहा. पहा आम्ही काय काय मजा केलेली. मग रासर म्हणले, चला आपणच करूया, तिथं जाऊन बघूया. म्हटलं चला, वेळ होतोय आता, संडेचा दिवस आहे, बस झाला आता. नाही म्हटले, चला जाऊया. नंतर चला, रासर म्हणतायत तर जाऊया. मग तसंच गेलो मित्रांनो आम्ही तिकडे. गेल्यानंतर खाली चिखल वगैरे होतं. हळूच पाय सांभाळून जावं लागते मित्रांनो, कारण अशा वेळेस थोडं विंचू किंवा सापाची भीती असते मित्रांनो, कारण जिकडे तिकडे पाणी झालेलं असते. गोंदिया जिल्ह्यात खूप स्नेक बाईट आणि स्कॉर्पियन बाईट आहे मित्रांनो. खूप पेशंट येतात आमच्याकडे. आम्ही त्यांना ASV, जे स्नेक बाईट आहेत त्यांना ASV आणि RH लाच लावतो, आणि स्कॉर्पियन बाईटला तर ट्रीटमेंट देतो तिथेच. लोकल लेग्नोकेन वगैरे देऊन, एबेल्डेक्झा वगैरे देऊन ट्रीट करतो. चला पुढे जाऊया. चल, रासर म्हणले मीच हाणतो आता, मीच चिखल करतो. छोटीशी नॅरो वाट होती, मी त्यातून वाटकडीत मी पुढे हळूच निघलो. मला वाटलं माझ्या वजनानं ते फुटू नाही फुटलं, आले पुढं. मग रासर म्हटले मी चालवतो. ठीक आहे म्हटलं, चालवा. मग बघा पुढे आता ते कसं चालवतात. रासर तर म्हटले मला जमते का बघू द्या, मी हाणतो. पण ॲक्च्युली फुल एक्सपर्ट माणूस आहे तो. त्यांच्या घरी शेती वगैरे खूप आहे आणि त्यांनी हे काम केलेलं होतं. तर त्यांना हे सांगायचं होतं की मला पण येते, पण डायरेक्ट नाही थांबू शकत. शेतकरी लोक त्यांनी छानसा प्रयत्न केला आहे आणि मस्तही त्यांनी केले चिखल. याला काय म्हणतात काका? कोपरली. काकाजीला विचारलं तर मला काही समजलं नाही, पण त्याला चिखल करणे असं म्हणतात. हो गोरेगाव.
राजसर ज्यावेळेस त्यावेळेस उभा ठाकले त्याच्यावर, त्यावेळेस त्यांनी सांगितलं की बॅलन्स व्हायला थोडं मुश्किल होत होतं, थोडं स्टेबल केलं आणि त्यानंतर मग मी चालू केलं. ॲक्च्युली राज सर म्हटले मला काही येत नाही, पण राज सर खूप एक्सपर्ट आहेत ह्या गोष्टीमध्ये. चला पुढे बघूया. ॲक्च्युली तो माणूस दिसत होता ना, आत्ता मी झूम केलं तर तिथं तो पर्रा लावतात तिथे, आणि मग तो पर्रा उपटून ह्या शेतामध्ये लावतात. त्याला पर्रा असे म्हणतात इकडे कडच्या लँग्वेजमध्ये. जमलं जमलं. ॲक्च्युली राज सर त्यांना म्हणत होते जमते का जी मला, पण ॲक्च्युली हा माणूस सगळं काम करून बसलेला आहे. पण ठीक आहे, चला पुढे पाहूया. हे आहेत मित्रांनो खरे आपल्या देशाचे शेतकरी, कष्टकरी शेतकरी. एक नंबर जमला सर. शेला हे 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 खत आहे, म्हणजे हे आहे का सर? काय म्हणतात ना, काय म्हणतात त्याला? याला काय म्हणते, परा म्हणते ना. परा परा, हे परा आहे ना जी, याला हे परा म्हणते ना. काय म्हणते, खार खार. मग हे हो परा म्हणते याला, मला माहीत आहे. आणि ते लावतात की याला राहू ना म्हणते, आणि ट्रॅक्टरने जे करते त्याला काय. राज सरचं आणि गाव शेतकऱ्यांचं थोडं डिस्कशन चालू होतं, ऐकूया. गाठा म्हणतात. हो आता सध्या गोरेगावला होतं, गोरेगावात समजा. मी नागपूरचा आहे. इथे PHC लावा आम्ही. ॲक्च्युली गोरेगाव ही अगोदर PSC होती, नंतर ग्रामीण रुग्णालय झाले, ते PSCच म्हणतात लोक इथे. हां ते राहते दादा, विंचू सापवाले सगळे. आता राज सरचं आणि शेतकरी लोकांचं तो ॲडमिट झालेलं पेशंट, त्यांचं गमतीशीर डिस्कशन ऐकून घ्या मित्रांनो. ते कसं आहे, तुम्हाला इकडलं हे काम जास्त महत्त्वाचं आहे, पण तिथे आलं तर आमच्या लोकांना कसं तुमचा जीव महत्त्वाचा आहे. तिथून सुट्टी दिल्यावर तुम्हाला परत कमी जास्त झालं तर तुम्हीच पूर्ण गाव जमा करून आमच्यावर येता. सुट्टी कशी दिली बा, जर आराम झालाच नव्हता तर, नाही का. तर आमच्याकडे तुम्ही गाव घेऊन नाही आले पाहिजे, याच्यासाठी आम्ही
आमच्या हिशोबाने सुट्टी देतो की आता तुम्ही सुट्टी दिल्यावर व्यवस्थित राहाल. हा चला थँक्यू मित्रांनो, पाहिल्याबद्दल धन्यवाद, बाय.